राज्यभरामध्ये गणेशोत्सवाचा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या मंडळांसह घराघरामध्ये लाडक्या बाप्पांचं आगमन आज होतंय। वाजत गाजत आज बाप्पाचं आगमन होणार आहे। सहकुटुंब गणेशोत्सव साजरा करण्यासाठी चाकरमानी सुद्धा कोकणामध्ये दाखल झाले, तर महाराष्ट्रामधील विविध भागांमध्ये जाणाऱ्या एसटी आणि रेल्वे गाड्यांना मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते। विराजमान होणाऱ्या बाप्पांच्या पूजा अर्चेसाठी साहित्याच्या खरेदीची लगबग सुद्धा बाजारपेठांमध्ये दिसते। रांगोळ्यांसह दुर्वांची जुडी, फुलं आणि फळांनी सगळा बाजार सजलेला आहे। आपल्या लाडक्या गणरायाचं आगमन आज होतंय आणि त्या निमित्तानं सर्वत्रच आपल्याला लगबग पाहायला मिळते। कुठे मोठ्या गणेश मंडळांमध्ये बाप्पा विराजमान होत आहेत, तर कुठे घराघरामध्ये बाप्पाच्या आगमनाची, बाप्पाच्या स्वागताची तयारी आपल्याला सुरू असल्याचं चित्र बघायला मिळतं। एकूणच राज्यभरामध्ये गणपती बाप्पाच्या आगमनाचा हा उत्साह आपल्याला जाणवतो आणि असाच उत्साह आपल्याला सर्वाधिक जाणवतो तो लालबागमध्ये। आणि याच लालबागमधनं प्रतिनिधी धनंजय दळवी सध्या आपल्या सोबत आहे। धनंजय, गणपती बाप्पाचं आगमन घरोघरी झालेलं आहे, पण सगळ्यांना प्रतीक्षा असते गणेशोत्सवामध्ये, विशेषतः मुंबईकरांना ती लालबागच्या राजाची। लालबागच्या राजाचं रूप डोळ्यामध्ये साठवण्याची अपेक्षा आणि ओढ प्रत्येकालाच असते। ते रूप तुम्ही पाहताय आणि ते स्वरूप तुमच्या माध्यमातून खरं तर आता आपण सगळ्या पुढारीच्या आपल्या प्रेक्षकांना दाखवणार आहोत। तुमच्याकडे येऊयात धनंजय। भाविकांना आपल्या लालबागच्या राजाचं हे रूप जे आहे ते साठवायचं असतं आणि आपण जर पाहिलं तर ही मनमोहक अशी बाप्पांची म्हणजेच अर्थात लालबागच्या राजाची ही मूर्ती आणि दरवर्षीप्रमाणे यंदाही थाटात लालबागचा राजा आपला दरबारी बसलेला आहे आणि यंदाचं हे वेगळेपण आहे। यंदा हे सगळं वेगळेपण आपण पाहतोय। सकाळपासूनच भाविकांची मांदियाळी जी आहे ती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते गुरु। आणि आपण जर पाहिलं तर देशभरातील बरीच मंडळी जी आहेत ती या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात गुरु आपण जर पाहिलं तर या ठिकाणी भाविक जे आहेत ते येताना पाहायला मिळतात। माझ्याबरोबर गुरु आपण जर पाहिलं तर मंडळाचे अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया। सर, काय सांगाल, दरवर्षीप्रमाणे यंदाही भाविकांची गर्दी पाहायला मिळते, लालबागचा राजा थाटात आपल्या बसलेला पाहायला मिळते, काय बोलत? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं हे यावर्षीचं 91वं वर्ष आहे आणि या 91व्या वर्षाचं जे वैशिष्ट्य आहे ते खऱ्या अर्थाने बाप्पाच वैशिष्ट्य असतं दरवर्षीप्रमाणे। आणि याही वर्षी लालबागच्या राजाचं वैशिष्ट्य म्हणजे बाप्पाची अतिशय मनमोहक, वात्सल्यपूर्ण आणि मंगलमय अशी मूर्ती, की ज्या मूर्तीला बघून एक वेगळं तेज, त्याचं मूर्तीचं तेज बघून एक वेगळी अनुभूती आपल्याला मिळते, एक वेगळंच भावना आपल्या मनामध्ये संचारते, अशी ही लालबागच्या राजाची मूर्ती। आणि दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी भाविकांच्या श्रद्धेला महापूर आलेला दिसतो आहे। सकाळी 4 वाजता बाप्पाची पूजा झाली, प्रतिष्ठापना झाली आणि तदनंतर लगेचच 6 वाजता लालबागच्या राजाचं दर्शन सर्व जगभरातील भाविकांसाठी खुलं झालं आणि त्याचा आज आपण इथे पाहतोय की ही जी संख्या आहे भाविकांची, ही अलोट गर्दी, हा त्यांच्या श्रद्धेचा महापूर आहे। ही या ठिकाणी आलेल्या भाविकांच्या भक्तांची मांदियाळी आहे आणि ज्याप्रमाणे ते एक वेगळी आस घेऊन त्यांना आतुरता लागली होती की लालबागच्या राजाचं दर्शन घेण्याची, ती आतुरता त्यांची इथे आल्यानंतर कुठेतरी पूर्ण होते असं जाणवते। त्याप्रमाणे या ठिकाणी हा भक्तीचा महापूर आपण अनुभवतो। यंदा खास आकर्षण जे आहे ते पाहिलं तर लालबागच्या राजाचा मुकुट जो आहे तो यंदा फार चर्चेत आहे, काय नेमकं वेगळेपण आहे यामध्ये? जो मुकुट आहे यावर्षी आपण पाहतो त्या मुकुटामुळे लालबागच्या राजाला एक वेगळी झळाळी, म्हणजे लालबागच्या राजाची देखण्या रूपामध्ये अजून भर पडली असं आपण म्हणू शकतो की बाप्पाची जी मनमोहक मूर्ती मनाला भावते, जिच्याकडे बघून डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहत नाही, जेव्हा त्या क्षणाने ज्या भक्तिभावाने आपण बाप्पाकडे बघतो ती भक्ती थेट त्याच्या चरणाशी जाते असं मला वाटते। आणि हेच एक भक्तिभाव बघून या ठिकाणी हा लालबागच्या राजाचा जो सुवर्ण मुकुट आहे तो मुकुट या ठिकाणी अर्पण केलेला आहे आपल्या हिंदुस्थानचे सुप्रसिद्ध उद्योगपती, रिलायन्स इंडस्ट्रीचे संचालक आणि जामनगर येथील वंतारा या जगविख्यात प्रकल्पाचे संस्थापक सर्वेसर्वा माननीय आनंदजी मुकेश अंबानी। तर हे जे मंडळाचे हितचिंतक आहेत आणि त्यांनी या मंडळाच्या प्रती एक प्रेम, लालबागच्या राजाप्रती एक श्रद्धा या भावनेने या ठिकाणी हा मुकुट अर्पण केलेला आहे। त्याचं वजन जवळजवळ 20 किलो आहे आणि साधारण त्या अनुषंगाने त्याची किंमत त्या पद्धतीने 16 करोड रुपयाची किंमत आहे। आणि
आनंदजी अंबानी मंडळाशी गेले 15 वर्षापासून मंडळाशी संबंधित आहेत. मंडळात ते येत असतात. आमच्या मंडळाचे जे सामाजिक उपक्रम आहेत त्यामध्ये प्रामुख्याने वैद्यकीय उपक्रम असोत, शैक्षणिक उपक्रम असोत, इतर काही सामाजिक उपक्रम आहेत. सामाजिक उपक्रम आहेत, वैद्यकीय उपक्रम आहेत. मात्र दरवर्षी लालबागच्या राजामध्ये अजून एक असतं ते म्हणजे देखावा. हा जो देखावा वेगळेपण असतं, यंदाचं काय वेगळेपण आहे? मयूर दिसतंय, मयूर सिंहासन दिसतंय, काय वेगळेपण आहे? मयूर सिंहासन आहे आणि लालबागचा राजा एका सुवर्ण महल असलेल्या राजमहालामध्ये तो विराजमान झालेला आहे. बाप्पाचा जो मेन गेट आहे बद्रीनाथची महाद्वाराची प्रतिकृती आहे. त्यानंतर मधला जो अंतर आहे मेन गेट ते बाप्पाचं आसन तिथपर्यंत जो मार्ग आहे हा मार्ग एखाद्या मंदिराच्या भक्तिमय वातावरणामध्ये आपण वावरतो की काय अशा पद्धतीने घंटानाद, हारांचे फुलांचे तोरणं या पद्धतीने ते सजवलेलं आहे. नक्कीच गुरु, आपण जर पाहिलं तर लालबागच्या राजाचा हा दरबार सजलेला आहे आणि फक्त जर आपण पाहिलं तर महापूर आलेला आहे भाविकांचा, असं या ठिकाणी चित्र जे आहे ते गुरु पाहायला मिळते. कारण की संपूर्ण भाविकांची या ठिकाणी मांदियाळी जी आहे. बरोबर आहे धनंजय. आणि राजाचं राजेपण या वेळेला अधोरेखित होत आहे हे सुद्धा विशेष आहे, कारण राजाच्या डोक्यावरती या वेळेला 20 किलोचा सोन्याचा मुकुट शोभून दिसतोय. धन्यवाद या सगळ्या प्रतिक्रियेसाठी, या सगळ्या माहितीसाठी. आणि आता थेट जाऊयात आपण मुंबईच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी. मुंबईचा राजा अर्थातच गणेश गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती मुंबईमधला आणखी एक आकर्षणाचा केंद्रबिंदू म्हणून अर्थातच या बाप्पाकडे पाहिलं जातं. मुंबईमधली जी काही गर्दी खेचणारी मंडळ आहेत त्यापैकी एक म्हणजे मुंबईचा राजा. आणि मुंबईच्या राजाच्या दरबारातनं थेट आमच्या प्रतिनिधी शिल्पा नरवडे या क्षणाला आपल्यासोबत आहे. शिल्पा यांच्याकडे जाऊयात. शिल्पा, गणेशोत्सवाचा पहिला दिवस, अर्थातच भाविकांमध्ये उत्साह जाणवतो आहे. कसं वातावरण मुंबईच्या राजाच्या दरबारामध्ये? आज गणपती बाप्पाचा पहिला दिवस आहे. मुंबईचा राजा म्हणजे गणेश गल्लीतील बाप्पाचं विराजमान झालेलं आहे. मोठ्या उत्साहात थाटामाटात या बाप्पाचं विराजमान झालेलं आहे. उज्जैनचा देखावा इथे हुबेहूब साकारण्यात आलेला आहे आणि या उज्जैनच्या नगरीत गणेश गल्लीतील बाप्पा विराजमान झालेला पाहायला मिळत आहे. बाप्पाचं देखणं रूप अनेक गणेश भक्त हे आपल्या मोबाईलमध्ये कैद करताना पाहायला मिळत आहेत. प्रचंड प्रमाणात इथे गणेश भक्तांची गर्दी झालेली आहे. विधिवत पूजा करण्यात आली, प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्यानंतर आरती करून गणेश भक्तांना दर्शनासाठी रांग खुली करून देण्यात आलेली आहे. आपण पुढारीच्या माध्यमातून प्रेक्षकांना दाखवू शकतो गणपती बाप्पाचं या दर्शन घेण्यासाठी असंख्य मुंबईच्या आजूबाजूच्या उपनगरातून गणेश भक्त इथे आलेले आहेत आणि बाप्पाचं दर्शन घेत आहेत. अनेक जणांना या बाप्पाचं रूप पाहून आपल्या मोबाईलमध्ये फोटो घेण्याचा मोह देखील आवरत असलेला पाहायला मिळत आहे. या गणेश गल्लीतील बाप्पाच्या मंडळातील काही अधिकारी आपल्यासोबत आहेत, पदाधिकारी आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. यावर्षीचा तो हुबेहूब उज्जैनचा देखावा साकारण्यात आलेला आहे. दरवर्षीच वेगवेगळे देखावे साकारण्यात येतात, मात्र यावर्षी जो देखावा साकारण्यात आलेला आहे तो गणेश भक्तांना प्रचंड प्रमाणात पसंतीस उतरतो पाहायला मिळत आहे. नक्कीच यावर्षीचा जो देखावा आहे तो आपला महाकालमध्ये उज्जैनचं मंदिर साकार झालं आहे. आपले भविष्यात जे लोक आहेत त्यांना उज्जैनला जाता येत नाही, पण आपण आपल्या मंडळाने एवढा चांगला आणि जो आमच्या मनात जशी प्रतिमा होती तसे आपल्या तर कलाकारांनी. मुंबईच्या राजाच्या दरबारामध्ये आपल्याला हा उत्साह अनुभवायला मिळतो आहे. आणि आता थेट जाऊयात पुण्यामध्ये. मुंबईतल्या गणपतीनंतर पुण्यामध्ये कसं चित्र आहे, पुण्यामध्ये कसं वातावरण आहे हे जाणून घेऊयात. पुण्यातनं आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या भाऊसाहेब रंगारे गणपती मंडळातनं आपल्या सोबत आहेत. ज्ञानेश्वर, पुण्यामध्ये कसा उत्साह आज जाणवतोय? स्वागतम सुस्वागतम. बरोबर आहे. अगदी पहाटेपासून पुण्यात अत्यंत आनंदाचं वातावरण आहे. वेगवेगळ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या समोर जय्यत तयारी जी आहे ती सुरू आहे. घरगुती बाप्पा विराजमान व्हायला सुरुवात झालेली आहे. मी सध्या आत्ता जे तुम्हाला दर्शन घडवतो आहे हे श्रीमंत भाऊसाहेब रंगारे गणपती बाप्पाचं आज ज्या मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे त्याचं सुंदर असं रूप आकर्षक पद्धतीनं अत्यंत वैभवशाली असं हे दिसणारं बाप्पाच्या मंदिरामध्ये बसणार आहे, बसवला जाणार आहे. प्राणप्रतिष्ठा जिथे केली जाणार आहे तिथलं हे सगळं रूप आपल्याला बघायला मिळतं. आणि इतकंच नाही तर या निमित्तानं या सुंदर अशा सजवल्या गेलेल्या या मांडवात बाप्पाचं आगमन होईल, बाप्पा विराजमान होईल आणि या सगळ्या स्वागतासाठी म्हणून जय्यत तयारी जी आहे ती या ठिकाणी केली जाते
गणपती आहे. खरं म्हणजे वेगवेगळ्या भव्य अशा मांडवांमध्ये, मंदिरांमध्ये, देखाव्यांमध्ये बाप्पा जे आहेत ते दिवसभर आज जी प्राणप्रतिष्ठेची वेळ आहे, मुहूर्त आहे, तोपर्यंत बसवले जातील आणि त्यानंतर दर्शनासाठी जे आहेत ती सुरुवात होईल. आणि या दर्शनाच्या निमित्तानं मोठी गर्दी पुण्यात होत असते. वेगवेगळ्या मानाच्या गणपती असतील किंवा प्रमुख जी मंडळ आहेत त्यांचे गणपती असतील त्याचे दर्शन घेण्यासाठी म्हणून जगभरातून लोक पुण्यामध्ये येत असतात. आणि सुरुवात जी आहे ती मिरवणुकांना थोड्या वेळामध्ये होणार आहे. पुण्यातून वेगवेगळ्या मंडळांच्या मिरवणुका वैशिष्ट्यपूर्ण वैभवशाली परंपरेमध्ये सुरू झाल्याचं आपल्याला चित्र थोड्या वेळात पाहायला मिळेल. अर्थात. आणि आता थेट जाऊयात कसब्यामध्ये. कसब्यामधले प्रतिनिधी बालाजी पोद्दार सध्या आपल्या सोबत आहेत. बालाजी, पुणे शहरामधला पहिला मानाचा गणपती अशी कसब्याची ओळख आहे. आणि कसबा म्हणजे अर्थातच पुण्याचं ग्रामदैवत. कसं चित्र, कसं वातावरण सध्या कसब्यामध्ये तुम्ही अनुभवताय, कसा उत्साह पुणेकरांचा जाणवतोय? नक्कीच मोठा उत्साह आहे. प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती आपल्याला आनंद पाहायला मिळतोय. खरं तर ही सगळी गणेशाला आणण्यासाठी जे आता मिरवणूक निघणार आहे त्याची ही सगळी लगबग आहे. आणि खरं तर लोकमान्य टिळकांनी ज्या जनजागृतीसाठी, स्वातंत्र्यासाठी ज्या पद्धतीने हे गणेश उत्सव सुरू केले त्याचा संदेश जो आहे तो या सगळ्या संघर्ष ढोलताशा पथक जो आहे त्या संघर्ष ढोलताशा पथकाने अतिशय वैशिष्ट्यपूर्ण हा सगळ्या बॅनर्स जे आहेत ते तयार केलेले आहेत. याला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या घटना आहेत त्या घटनेचा संदर्भ लागू शकतो. नुकतीच बदलापूरची जी घटना झाली, अनेक अत्याचारांच्या महिला घटना झाल्या, त्या सर्वांवरती जनजागृती करण्यासाठी या ज्या महिला वादक आहेत त्यांच्या हातात आपण बॅनर बघतोय ज्यामध्ये नारींचा यंत्र नारेस्तो पूजनते असे सगळे जे श्लोक आहेत, वेगवेगळे संदेश आहेत जे पुणेकरांना देण्यासाठी त्याने हे सगळं मिरवणुकीमध्ये सहभागी होऊन पुणेकरांमध्ये जनजागृती करण्याचा जो निर्णय घेतलाय त्याची सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. आणि हाच खऱ्या अर्थानं गणेशोत्सव आहे. हाच खऱ्या अर्थाने गणेशोत्सवाचं साध्य जे करायचं होतं ते आहे. आणि त्याची जी सुरुवात आहे ते खरं तर ज्या पुण्यात गणेशोत्सवाची सुरुवात झाली, सार्वजनिक उत्सवाची सुरुवात झाली, त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांचा आदर्श ज्या गोष्टीसाठी घेतला जातोय त्या गोष्टीचं जे तंतोतंत पालन आहे ते कसबा गणपती करत असतं. दरवेळेस अगदी साध्या पद्धतीनं या कसबा गणपतीची मिरवणूक निघत असते. ढोलताशा पथक असतात, सनई वादक नाचते आणि पालखीमध्ये ही सगळी मिरवणूक निघते. थोड्या वेळामध्ये ही मिरवणूक निघणार आहे. थोड्या वेळात ढोलताशा वादन होईल. आता सगळे जे ढोलताशा वादक आहेत ते तयार झालेले आहेत आणि 8 वाजता या मिरवणुकीला सुरुवात होणार आहे. आणि प्रत्येकाला गणेशाला बालाजी, मिरवणूक सुद्धा आम्हाला तुमच्या माध्यमातून अनुभवायची आहे. त्यासाठी पुन्हा एकदा तुमच्याकडे येऊच तुर्तास धन्यवाद. खरं तर मुंबईतनं लालबागमधनं धनंजय, त्याचबरोबर गणेश गल्लीमधनं शिल्पा आणि भाऊसाहेब रंगारी गणपतीमधनं ज्ञानेश्वर आणि कसब्यामधनं बालाजी पोद्दार प्रतिनिधी आपल्या सोबत होते. सगळ्यांचे आभार. आणि आता थेट